जेवण तयार आहे ना? हो आणि मसाले भात? हो, सगळं तयार आहे, तुम्ही काळजी नका करू. काय झालं भाईसाहेब, तुम्ही बोललात का आम्हाला? नाही, मी का बोलवेन, पण बरं झालं तू आलास. ते जेवण तयार आहे ना सगळं? हो चल वाढायलाच घ्यायचं आहे. हो. ही एक सतत एखाद्या बेटावर हरवल्यासारखी वावरत असते. ती आसावरी ओरडली ना म्हणूनच वागत असेल अशी. जाऊ दे, माझ्यासाठी तर चांगली संधी आहे. अरे देवा, हे काय ग? काय काय झालं? काय झालं काय विचारतेस? आचार्यांनी मसालेच टाकले नाही वाटतं मसाले भातात. बघ ना, आता हे असं क्लायंट समोर जेवण गेलं तर सगळं वाटोळ होईल. तुझं लक्ष नव्हतं का? नाही, मला नाही वाटत. त्यांनी मला वाटत नाही काय. अगं साहेब कधीही बोलवतील. आणि मला तर काहीच सुचत नाहीये. किती प्रमाणात मसाले घालायचे मला काहीच कळत नाहीये. आता हे सगळं जेवण बेचव होणार का ग? नाही, मी 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 बघते. अगं बघते काय? कर ना पटपट काहीतरी. हा कर ना. अगं घाल ना ते मसाले. मला वाटतं हे सगळे घालायचे बहुतेक राहूनच गेलेत. घाल ना. माहितीये का, खूप मोठी डील आहे. फसली ना तो खूप मोठं नुकसान होईल. आणि हे असं अन्नी जेवण क्लायंटच्या पुढे जायला नको ना ग. हा कर ना पटपट. घाल ना ग मसाले, घाल ना. मी 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 करते. मी करते काहीतरी. अगं घाल ना पटकन. हा ते घाल. हो. राधा. हो. बरं झालं बाई हे केलंस तू. हा राधा, तू या मसाले भाताची चव बिघडवलीस खरी, पण आता जो तमाशा होणार आहे ना त्याला एक वेगळीच लज्जत येणार आहे. चाखून बघते. नाही नको. का नाही? म्हणजे अगं तू मसाले योग्य प्रमाणातच टाकशील ना. चव कशाला बघायची आहे? हो, पण तरी एकदा मी चाखून बघतेच ना कसं झालंय. गजा, पटपट सगळं घे बघू बाहेर. चल. हो बाईसाहेब. एकदा चव चाखायची होती. काय आहे ग चवीचं? हा, आणि तुला काय पडलंय त्याचं? तुला आधीच सांगते, चांगलं काम सुरू करत असताना मध्ये मध्ये करू नको. जरा लांबच राहा. आमच्या चांगल्या अन्नाला तुझी वाईट नजर लावू नकोस. गजा, घेऊन ये पटपट बाहेर. वाट बघतायत ते. घ्या घ्या, तुम्ही चव घेऊन बघा. माझी खात्री आहे ही चव नुसते तुमच्या जिभेवर तरळणार नाही, तर तुमच्या मनात घर करेल. हा, कितीही बड्या मारल्या ना तरी हे कॉन्ट्रॅक्ट राधा डिझर्व करते. सुरू करूया. हो हो, सुरू करा. नाही म्हणजे एवढं कौतुक करतायत तर लगेच चाकून बघायला हवं नाही का?
येस ऑफकोर्स. पण ज्या गोष्टीसाठी आलोय तो मसाल्याचा पदार्थ पहिले टेस्ट करून बघतो विदाउट वेस्टिंग अ टाइम. येस येस शुअर. अय्या कसे एक्सप्रेशन दिले ते. अशी चव कधीच पाहिली नाही यांनी म्हणून असे अवॉक झालेत का. व्हॉट नॉनसेन्स इज दिस. काय काय झालं. डॅडे काय काहीतरी घाणेरडी माती खाल्ल्यासारखी चव लागते याची. असं कसं शक्य आहे. मी खाऊन बघतो. अरे रे 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 रे, हे काय वाढलंय तुम्ही. अहो यापेक्षा वाईट काहीच असू शकत नाही. उगाच स्वतःचे गोडवे गात होतात मगापासून. अहो तुम्हाला चव काय आहे ते तरी माहित आहे का. आय थिंक यांनी भलतीच चव काहीतरी इन्व्हेंट केली आहे. स्वतःच्या प्रेमात राहण्यापेक्षा थोडं चवीवर जर काम केलं असतं ना तर बरं झालं असतं. दिस इज लाईक अ हेल. आय एम गोना बी सिक. काय हो तुमच्या नावाला मोठा ब्रँड आहे असं म्हणता ना. मग हे असले पडतूस चवीचे पदार्थ खायला घालून कशाला मोठ्या बाता मारता हो. नाव मोठं आणि लक्षण खोटं असं झालंय तुमचं. नाहीतर काय युजलेस लोक आहेत. फुकटचा वेळ घालवला आपला. आणि या अशा चवीला जर तुम्ही ब्रँड म्हणत असाल ना तर असा ब्रँड कचऱ्यात टाकून द्या. हो काय बोलताय तुम्ही. बघा ना तुम्हीच टेस्ट करून बघा.